नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी होत असतात ना की जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात। सपोज एखादी गोष्ट घडते आणि आपण त्या गोष्टीमध्ये अडकतो आणि त्यामुळे परत आपल्याला त्या गोष्टीतून बाहेरच नाही निघता येत। आपल्याला एवढा त्रास होतो, आपल्याला पेन होतं, आपलं मन असतं ना ते विचार करून करून थकून जातं, ओव्हर थिंकिंग करायला लागतं, पण त्या गोष्टीतून बाहेर नाही पडता येत। मग ज्यावेळेस पण आयुष्यामध्ये आपल्या अशी सिच्युएशन येते, ज्यावेळेस पण आपण एखाद्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये जाऊन अडकतो ना, त्यावेळेस त्या सिच्युएशनमधून बाहेर कसं पडायचं किंवा आयुष्यामध्ये कुठलंही दुःख कशा पद्धतीने आपण दूर करायचं, त्या विषयावर आज मी बोलणार आहे। आज मी जो विषय बोलणार आहे ना, तो विषय मला काम करत असताना अचानक सुचला। कसं झालं माहिती आहे का, 2-3 दिवसाखाली मी कामावर गेलो होतो आणि त्या दिवशी गेल्यानंतर मला सकाळीच कळालं की आज मला ओटी लागणार आहे आणि त्यामुळे माझं माइंड मेकअप झालं की आज आपल्याला रात्री 11 पर्यंत थांबावं लागणार आहे। पण इन जनरल तसं होत नाही। जेव्हा पण मी कामावरती जातो किंवा कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस कामावर जातो ना, त्यावेळेस त्याला घाई लागलेली असते की आपला टाईम कधी संपतोय, आपण घरी कधी जातोय। पण जर आपल्याला माहीत नसेल, जर आपल्याला अचानक ओटी लागली, जर आपल्याला कोणी सांगितलं की तुला आज एवढा वेळ थांबावं लागणार आहे किंवा अचानक तुला अजून एक्स्ट्रा टाईम थांबावं लागणार आहे, त्यावेळेस मग ते आपलं जे मन असतं ना ते त्रास करायला लागतं, आपल्याला ते सहन नाही होत। आपल्याला वाटतं की यार काय हे सगळं माझं प्लॅनिंग फिसकटलं वगैरे वगैरे वगैरे। म्हणजे आयुष्यामध्ये आपल्या बाहेर जाऊन एक्झॅक्टली काय महत्त्वाचं काम जरी नसलं ना तरीसुद्धा आपलं मन ते मान्य नाही करत। आपल्या मनानं आता फिक्स ठरवलेलं असतं की आपल्याला हे एवढा वेळ झाला की आपल्याला बाहेर जायचं आहे, पण आपल्या मनाच्या विपरीत जर एखादी गोष्ट घडली ना, मन त्या गोष्टीला अलाव नाही करत। मग ते आपल्या डोक्यामध्ये तणाव निर्माण करतं, प्रेशर क्रिएट करतं, आपलं असं डोक्यात चिडचिड व्हायला लागते, आपल्याला राग यायला लागतो। आणि ही गोष्ट ज्यावेळेस मी ऑब्झर्व केली ना, त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली ना, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी अशा असतात ना ज्या गोष्टींची आपण कधी प्री प्लॅनिंग नाही करत। ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये अडचण येते ना, त्या अडचण आल्यानंतर आपण त्या गोष्टीचा विचार करायला लागतो, पण अडचण येण्याच्या अगोदर अशी वेळ आपल्यावर येऊ शकते असा आपण कधी विचार नाही करत। आपल्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी अशा होतात की ज्या सिच्युएशनमधून आपल्याला बाहेर पडणं अवघड असतं। सपोज एखाद्या व्यक्तीचं कधी ब्रेकअप झालं किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीची कधी डेथ झाली, त्यावेळेस ते कव्हर करणं किंवा ते टोटली घेणं हे खूप कठीण असतं। मी माझ्या आयुष्यामध्ये बरीचशी लोक अशी बघितलेत की 3-3, 4-4 वर्ष गेले तरी पण त्या गोष्टीतून मूव्ह ऑन होत नाही आहेत। पण हे का होतंय? कारण आपण आधी त्या गोष्टीची तयारीच केलेली नसते की आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी होऊ शकतं, आपल्याला पण समोरचा व्यक्ती सोडून जाऊ शकतो, एखाद्या व्यक्तीची डेथ होऊ शकते वगैरे वगैरे। आपण असं कधी विचारच करत नाही आणि ज्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये ती सिच्युएशन येते त्यावेळेस मग आपल्याला ते सहन नाही करता येत, आपल्याला प्रचंड त्रास व्हायला लागतो, आपल्याला वाईट वाटायला लागतं, हे असं का व्हायला लागलं वगैरे वगैरे। आणि आपण त्या गोष्टीमध्ये इतक्या अडकतो ना प्रचंड, मग आपण त्या मेंटली डिस्टर्ब होतो आणि खूप त्रास व्हायला लागतो त्या गोष्टीचा। पण या सगळ्या गोष्टी होण्याच्या अगोदर जर आपल्याला माहीत असेल की अशी गोष्ट आपल्यासोबत पण होऊ शकते आणि जर त्या गोष्टी बाबतीत आपण अवेअर असतो, तो थॉट जर आपण साईड बाय साईड घेऊन चलत असो ना, तर आपल्याला तेवढं पेन नाही होत, आपल्याला तेवढं वाईट नाही वाटत। पण मुळात आपण तो विचार करण्यासाठीच घाबरतो, ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघायला येईल, पण ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस मग आपली समजून घेण्याची मानसिकता नसते आणि जेवढ्या तीव्रतेने आपण त्या गोष्टीमध्ये अडकतो ना, तेवढ्याच तीव्रतेने आपल्याला त्रास व्हायला लागतो। तिथून बाहेर पडणं किंवा समजून घेण्याची आपली मानसिकता नसते, त्यामुळे प्रचंड त्रास व्हायला लागतो। त्यामुळे आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यायची की ही गोष्ट आपल्यासाठी परमनंट नाही आहे। कधी पण ह्या गोष्टीमध्ये चेंजेस होऊ शकतात, कधीही आपलं आयुष्य बदलू शकतं। त्या गोष्टीसाठी कधी पण रेडी राहणं खूप महत्त्वाचं असतं। आज जर आपण संत साहित्य वाचायला गेलो किंवा शास्त्रांचा अभ्यास जर करायला गेलो ना, तर आपल्याला सगळ्या पूर्वसूचना दिलेल्या आहेत आपल्या आयुष्याबद्दलच्या, आपल्या दुःखाबद्दलच्या। पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपण त्या गोष्टी समजून घेण्यासाठी तयार नाही आहोत। आपल्याला असं वाटत असते की आपल्यासोबत असं काय होणारच नाही, आपलं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं जाणार आहे वगैरे वगैरे वगैरे। पण ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम येतो ना, मग आपल्याला त्रास व्हायला लागतो, मग आपले डोळे उघडतात, मग आपण अशा लोकांना हुडकायला लागतो, त्यांच्या जवळ जायला लागतो। पण जर आपल्याला पहिल्यापासूनच ह्या लोकांची संगत असेल, जर आपण यांच्या सानिध्यात असू, जर आपण स्वतःची समज वाढवत असू, स्वतःला अपग्रेड करत असू ना, तर आपल्याला जास्त दुःख नाही होणार। आणि हा एकमेव मार्ग आहे आयुष्यामध्ये दुःखातून बाहेर पडण्यासाठी। जर एखादं दुःख होण्याच्या अगोदरच आपल्या दुःखाची जर पार्श्वभूमी माहीत असेल ना, तर आपण जास्त प्रॉब्लेममध्ये नाहीत अडकत, आपण त्या गोष्टीला इझिली कव्हर अप करतो। आणि ते शिकणं म्हणजेच आयुष्यामध्ये जगण्याची कला अवगत करणं असतं। पण आपण काय करतो, आपण आपल्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये एवढे व्यस्त असतो ना, ॲक्च्युअलमध्ये जो मूळ विचार आहे ना, तो विचार आपण कधी करतच नाहीत। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस पण प्रॉब्लेम येतो ना, त्यावेळेस मग ते मेंटली कव्हर अप करणं हे शक्य नसतं। आज मी आयुष्यामध्ये भरपूर लोक बघतो की ज्यांना प्रचंड राग येतो, कुठली गोष्ट सहन नाही होत किंवा एखादी गोष्ट जर त्यांच्या मनाविरुद्ध झाली ना मग ते तळपायाची मस्तकाला जाते वगैरे सगळ्या गोष्टी होतात। त्याचं फक्त एकमेव एकच कारण आहे,
ते म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचा विचार नाही करत, पूर्वनियोजन नाही करत. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये त्या अडचणी येत असतात. पण ज्यावेळेस आपण विचार करायला लागतो, ज्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला लागतो, त्यावेळेस मग अशा गोष्टी होत नाहीत. आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा भरपूर गोष्टी होत असतात. सपोज आपण एखाद्या ठिकाणी बसचा वेट करायला लागलो आहे, जी बस कंटिन्युअसली 9ला येते. जर तिला एका दिवशी 9:30पर्यंत जर लेट झाला ना, मग ते मन आपलं ॲक्सेप्ट नाही करत. ते पुढचा जो अर्धा तास असतो ना, तो अतिशय तीव्र जातो आपल्याला, कारण आपल्याकडे तो पेशन्स नसतो. आपल्या डोक्यामध्ये एवढे विचार यायला लागतात, अरे हे येईल का नाही, नाही आले तर कसं होईल वगैरे वगैरे वगैरे. कारण आपल्या मनाला जी सवय लागलेली असते ना, त्या पद्धतीने आपण ॲक्ट करत असतो. पण जर आपल्या मनाला जर पहिल्यापासून इन्स्ट्रक्शन माहीत असेल की आजची बस 1 तास लेट होणार आहे, त्यावेळेस मग आपल्याला त्रास नाही होत. त्यामुळे आयुष्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, कुठलंही मानसिक दुःख असू द्या, त्या मानसिक दुःखाला पहिल्यांदाच सांगायचं की हे आपल्यासोबत असं असं होणार आहे. ज्यावेळेस आपण त्याला टार्गेट देतो, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये जास्त अडकून नाही राहत. त्या गोष्टीला आपण इझिली कव्हरअप करतो आणि आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये सुखी राहतो. पण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वेळ निघून गेलं ना, मग काय उपयोग नसतो. कबीरदासजींचं एक वाक्य आहे. माणूस कसा असतो माहिती आहे का, माणसाला आनंदामध्ये समजून घ्यायचं नसतं आणि दुःखामध्ये अशी सिच्युएशन असते की त्यावेळेस तो समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, तो आयुष्यामध्ये कधी समजूच शकत नाही. पण जे लोक ॲक्च्युअलमध्ये बुद्धिमान आहेत, जे लोक ॲक्च्युअलमध्ये हुशार आहेत ना, ते हे सगळ्या गोष्टींचा ऑलरेडी अभ्यास करतात आणि ज्यावेळेस पण त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतो ना, मग त्या अशा गोष्टीतून इझिली कव्हरअप करतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःला मेंटली प्रिपेअर करणं हा एकमेव मार्ग आहे आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीला इझिली कव्हरअप करण्यासाठी किंवा त्या गोष्टीतून मूव्ह ऑन करण्यासाठी. अदरवाईज आपण आयुष्यभर किती जरी काही जरी केलोत ना, काही उपयोग नसतो. सगळ्या गोष्टी आपल्या इथं असतात. इथून जर एकदा आपण सुटलो ना, मग सगळीकडून सुटत असतो. पण सगळ्यात जास्त अडकलेलो असतो आपण इथं. आपल्याला त्रास होतो इथं होतो. पण पहिल्यांदा जर आपल्याला त्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असेल, जर आपण पहिल्यांदाच त्याला इन्स्ट्रक्शन दिली आपल्यासोबत पण असं होऊ शकतं, तर मग आपल्याला एवढं त्रास नाही होत, कधीच नाही होत. एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.